एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. जशी जशी ट्रिपची डेट जवळ येते ना तसं तसं आमचं टेन्शन वाढतं आहे, कारण आमची शॉपिंग अजून कंप्लीट झाली नाही आहे. म्हणजे मागच्या 5 दिवसापासून अशी रुटीन झाली ना आमची की उठायचं, ऑफिस करायचं, आईची हॉस्पिटलची रुटीन करायची आणि त्याच्यानंतर जेवण करायचं आणि शॉपिंगला पडायचं. शॉपिंगला तिथून आल्यानंतर अर्चूची ऑफिसची रुटीन सुरू होते नाईटची. बट आता असे 5 दिवस गेल्यानंतर पण आमची शॉपिंग पूर्ण होत नाही आहे, थोडीफार बाकीच आहे. बट आज लकीली आता अर्चूला सुट्टी आहे. उद्या फक्त 1 दिवस ऑफिस आहे तिचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तिला पुढचे 10 दिवस सुट्टी आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही, कारण 10 दिवस आपले ट्रिपचे जाणार आहे. बट ह्या 2 दिवसामध्ये जी सुट्टी आलेली ना त्याच्यामध्ये आता पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करता येईल आणि त्यासाठी जे काही राहिलं आहे ते घेण्यासाठी आम्ही आता आमचं पिंपरी चिंचवड रिजन पूर्ण शोधून झाल्यानंतर, बघून झाल्यानंतर आता आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि काही खरेदी करण्यासाठी आम्ही जातो पुणे सिटीमध्ये. आणि तिकडे कॅम्प वगैरे, शिवाजीनगर बराचसा पार्ट आहे, तिकडे सगळं बघून सगळं कलेक्ट करायचं आहे आणि आज कुठल्याही कंडिशनने सगळी शॉपिंग पूर्ण करायची. मध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी स्टे देणार आहे. काय कसं आहे रिस्पॉन्स, म्हणजे मी व्हिडिओ टाकला होता ॲक्च्युली, बट नंबर मी आपला जे व्हिडिओचा एंट्रन्स होता ना त्याच्यावरती नंबर पण मेन्शन होता, तो पण व्हिडिओ घेतला होता. आणि बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स पण येत आहे की नंबर द्या वगैरे, तर माझ्याकडे नंबर नव्हता तुमचा तो प्रॉपर हा वाला. बट आपलं काम पण चालू आहे ना, थोडं ते कम्प्लीट झालं ना, ते हां जानेवारी मध्ये कम्प्लीट होईल. तुम्हाला मग आता खूप आहे चालू आहे. अच्छा, आणि कितीक आले तरी क्लायंट्स किंवा कस्टमर वगैरे, म्हणजे कितीक बुकिंग आले ते चालू आहे, ते तुमचा व्हिडिओ पण म्हणजे कपलचा भरपूर म्हणजे हो. नाही, प्रॉपर्टी चांगली आहे तुमची आणि आम्हाला स्वतःला आवडली होती, त्याच्यामुळे आम्ही ती कवर केली होती. आणि म्हणजे आम्हाला पण एक्सपेक्टेड नव्हतं, कारण त्या टाईपचा व्हिडिओ आमचा फर्स्ट व्हिडिओ होता असं काही करण्याचा, आणि तो दिसतं मला की चांगला झाला. थँक्यू, तुम्ही कॉल केला. बट जानेवारीचं मी सांगेल तुम्हाला नक्की, कारण आता आम्ही चाललो ॲक्च्युली हिमाचल ट्रिपला. चालेल, कधी तुम्हाला जानेवारीच्या नंतर कधी तुम्हाला ज्या वेळेस हे होईल ना हां मला सांगा. हो, नक्की मी नंबर सेव्ह करून ठेवतो तुमचा. आणि बरं आपल्याकडून सगळंच मी हे करणार आहे. बरोबर देवाकडून तुम्हाला काय नाही हरकत नाही. फोन आता आला होता, आपण दिव्यागड ट्रिपलाच गेलो होतो तेव्हा आपण ते रिसॉर्ट कवर केलं होतं, कोकण सावली, आणि तिथलं जे पण व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओला बराचसा रिस्पॉन्स आला. आय थिंक 7,000पर्यंत त्याचे आता व्ह्यूज आलेत. आणि तिथल्या ओनरचा फोन आला होता, आपला नंबर त्यांच्याकडे होता, तर ते बोलले की तुमचा व्हिडिओमुळे चांगला रिस्पॉन्स आला आहे, खूप सारे लोक येत आहेत आणि आमचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामुळे आम्ही आलो वगैरे सांगतायत. तर त्याच्यामुळे त्यांचा कॉल आला होता आणि ते सांगत होते की जानेवारीमध्ये तुम्हाला आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी आम्ही स्टे देतो आहे, तर तुम्ही तसं कळवा. बट आता बघू, कारण आत्ताच आम्ही हिमाचल ट्रिपला चाललो आहे 10 दिवस, तर जानेवारीमध्ये सुट्ट्या नाही भेटणार, त्याच्यामुळे सांगता येत नाही. बट नंतर ते बोलले की तुम्ही कधी या. का मला 20-21 काय मला 20-21 सुट्टी, मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी डायरेक्ट ऑफ. कधी 20-21 मग ऑफ कॅमेरा सांगते 20-21 सुट्टी इथं येतो, उत्सव का माहोल आहे, छुट्टी येतो. एक्सपोज करू ते कोणाला पाहणार नाही, लगेच कॅन्सल. नहीं भाई, इसको अगले 21-22 को छुट्टी आहे. बट वाटत नाही मला की आमचं पॉसिबल होईल. स्केड्यूल बघू. आणि आता कवर केलं असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की काहीतरी वेगळं लोकेशन कवर करू, कारण दिव्यागर आम्ही आता बघितलं आहे. बट ते बोलले की तुम्ही कधीही या, आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी स्टे राहील. तर थँक्यू. आणि अशा प्रकारे आपण असे प्रॉपर्टीज आपण करू शकतो, म्हणजे कारण त्या व्हिडिओमध्ये पूर्ण मेहनत मॅडमांची होती, पूर्ण जी बडबड होती. पब्लिक जी बोलते मॅडम बोलत नाही, अर्चूताई बोलत नाही, अर्चना मॅडम बोलत नाही. जेव्हा अर्चू मॅडम जेव्हा बोलते तेव्हा सगळे गार होतात. अशी गंमत होती. जास्त आता तारीफमध्ये उडू नको. ही गोष्ट रिलेटिव्हसाठी होती, बाकीच्यांसाठी नाही, माझे नाही हिचे. अशी रेडी होते जसं काय रायडिंगला चालली आहे. तिला सांगतोय आवर. इथंच तिने 3:30 वाजवले. आणि कधी मग तू जाऊन शॉपिंग करणार आहे? हे तर मग रेग्युलर टाइम झाला आपला, सुट्टीचा काय उपयोगच नाही झाला त्याचा. तिला मगापासून लागलो आहे मागे, चल पटकन जायचंय. बळबळ करते पण निघत काही नाही आहे. आणि आम्ही 5-6 तास नाही आहे, त्याच्यामुळे आईचा फेवरेट प्रोग्राम टी व्हीवरती सुरू झाला आहे, शिवपुराण कथा. त्याच्यामुळे आई आता तो एन्जॉय करेल. आणि संध्याकाळी आम्हाला लेट होईल, त्याच्यामुळे तू जेवण करून घे, कारण खरंच लेट होईल आज. कारण आज
तुझी सून पूर्ण पुणे फिरणार आहे आणि पूर्ण पुणे पण तिला कमी पडणार आहे. त्याच्यामुळे जर माझ्याकडे पैसे संपले तर मी तुला फोन करेल. ठीक आहे? हां, तर मग तुला सासू बनायचं आहे की 5 मिनिटात मला घरी पाहिजे. ठीक आहे? कारण ती माझं ऐकणार नाही आहे. आमचे शोल्जर जंगला जायच्या आधी रेडी होताना कोल्ड कॉफी वगैरे, कारण आता आम्ही आलो स्ट्रीट शॉपिंगला आणि इथून अंदाजे मला 3 ते 4 तास आता नुसतं पळवलं जाणार आहे बऱ्यापैकी. अजून तर हे एकच मार्केट आहे, अजून याच्यानंतर आम्हाला शिवाजीनगरचं मार्केट पण कव्हर करायचं आहे. म्हणजे मी ज्या स्पीडने चाललो तिथं होणार नाही असं? होईल. तू आहे ना खेचायला? खतम कर दो भाई, मुझे तो क्या पीछे पीछे आना है. लिटरली एवढं फिरवते ही पोरगी, बट इतका त्रास होत नाही अजून, कारण थोडंफार तिला सामान भेटतंय म्हणून बरं वाटतं. 6 तासाची शॉपिंग करून आणि पाहिजे तशी अजून मिळाली नाही. ॲक्च्युली आम्ही कन्फ्यूज झालो आहे की आमच्याकडे काय कपडे घ्यायचे आणि काय नाही. त्याच्यामुळे आम्हाला काहीच आवडत नव्हतं. त्याच्यामुळे बेसिक ज्या गोष्टी, सॉक्स, त्याच्यानंतर कॅप आणि थोडे इनर्स वगैरे, फक्त टाइमपास झाला आणि तो पण 6 तास झाला. घरी आलो, फ्रेश झालो आणि आता परत निघालो आता खायला काहीतरी. असं एकदम थकलेल्यासारखं आम्ही बसलोय, कारण आम्हाला तेवढी भूक लागली आणि 6 तास आम्ही ॲक्च्युली बाईकवर खूप फिरलो, त्याच्यामुळे थकवा जास्त आला. मेट्रोच्या कामाची धूळ. बट तू समज सॅटर्डे आणि मेन पुणे सिटी कॅम्प एरियामध्ये आम्ही गेलो होतो, शिवाजीनगर एरियामध्ये गेलो होतो आम्ही. तिथं तर आम्हाला म्हणजे 4 व्हीलरने तर शक्यच नव्हतं, आम्हाला तिथंच रात्र झाली असती आणि इतकं पटापट झालंच नसतं. त्याच्यामुळे 2 व्हीलरच बेस्ट होती. सॅटर्डेची एक तर सुट्टी राहते, सगळे लोक येतात आणि शॉपिंग करायचं म्हणजे 10 ठिकाणी तुम्हाला गाडी थांबवायला लागते, लावायला लागते आणि पार्किंगचा इश्यू. बट तो थकवा आता जाणवतो आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज घरी न जेवता आम्हाला आज चायनीज खायची इच्छा झाली, त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर आलो आहे आणि अशा प्रकारे आम्ही शॉपिंग थोडी आता आमची एंड केलेली आहे. कारण आमच्याकडे आता काय ना, ॲक्च्युली जसं मी म्हटलं ना, लिफ्टमध्ये आम्ही कन्फ्यूज झालो आहे. तर कन्फ्यूज याच्यामुळे झालो आहे की खूप सारे कपडे आहे आमच्याकडे, तर ते आज रात्री थोडेसे शॉर्ट करून आणि व्यवस्थित कुठलं आहे कुठलं नाही त्याच्यानुसार आम्ही बघू आणि मग बॅग पॅक होईल पुढची. आणि असंच बोलता बोलता थोडं ब्लॉग करता करता सूप आलेलं आहे, कारण आपण आता मस्तपैकी ताव मारतो आधी याच्यावरती. ही ॲक्च्युली एक नवीन खाऊगल्ली आमच्या एरियामध्ये सुरू झाली आहे, तिथं आम्ही आलो आहे. अजून एवढे शॉप ओपन नाही झाले, बट त्या आमच्या एरियाचं एक साईड आणि ही दुसरी साईड, एक साईडचे सगळे चायनीज ट्राय करून आम्ही नवीन ठिकाणी आलो आहे ट्राय करायला. दिसते तर खूप भारी, आता टेस्टने कळेल. तर खाऊन भेटतो, कारण खूप साऱ्या गप्पा अजून करायचे. आणि फूडवरून आठवलं मला आणखी काय ते दिव्या आगरचं, त्यांचा फोन नाही का आलेला, ते सांगितलं तो ऑलरेडी. म्हणजे हां ते नाही, पण म्हणजे आता तू विचार कर की सपोज तू दुसरं कोणी असतं आणि त्यांनी फोन करून एवढंच सांगितलं, म्हणजे कष्ट केले असते का की फोन नंबर शोधा रे, तेव्हाचा रेकॉर्ड, फोन करा आणि सांगा. तुला असं म्हणायचंय की त्यांचा बिझनेस झाला त्यांचा, बट त्यांनी असं नाही की ॲज अ बिझनेस नाही गरज फोन करायचा. माझा नंबर तिथे रजिस्टरमध्ये घेतात ना ते ID कार्ड आणि नंबर, तेव्हा माझा नंबर होता त्यांच्याकडे आणि तिथून त्यांनी कॉल करून म्हणजे आम्हाला थोडं ॲप्रिशिएट केलं की तुमच्या व्हिडिओमुळे चांगलं येत आहेत लोक, आणि कपल्स लोक जास्त येतात, फॅमिलीवाले लोक जास्त येतात, तर चांगलं वाटलं. आणि सगळी मेहनत तुझी होती, त्याच्यामुळे तू बोलत जा. आता बघ ना, आता ही क्लिप जी बघितली आणि 3 मिनिटाची क्लिप झाली, त्याच्यामध्ये तर 2.5 मिनिटं मीच बोललो. मीच किस्सा सुरुवात केला, बघू तुझं ना. सुरू होऊन जातं लगेच, मला बोलायचं चान्सेस नाही देत इतका पटापट. आता ट्रिपमध्ये बोलायचंच आहे आपल्याला, दिवसाला 3 ब्लॉग टाकायचे म्हटल्यावर बोलायलाच लागेल. म्हणजे माणसाच्या नियतवर सगळं असतं. आता कोणाला गरज नसते, म्हणजे एखाद्याला गरज नसती काही फोन करायचा, पण त्याने एवढं सांगितलं म्हणजे त्याने म्हणजे आवश्यकता नसताना आपल्याकडनं त्याला काहीतरी गेलं, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं थँकफुलनेस दाखवले. तेच आपण मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो ना, दिव्यागरवरती व्हिडिओ केला होता की कोकणाची लोक खरंच साधी बोडी असतात आणि प्रेमळ असतात आणि खरंच जीव लावतात. येणारे जे तुम्ही टुरिस्ट लोक जातात ना, खरंच जीव लावतात आणि त्याचंच हे उदाहरण आहे. आणि आता माझा पण हात दुखायला आला, जसा काल तुझा आला होता, आणि आता ते सूप पण थंड होते. बघा ना, कसली खतरनाक भूक लागली होती. एकदम दोघं वाट्या सूपमध्ये एकदम पस्त केलंय, पस्त. मेरा मराठी का थोडा लोचा आहे ना, आपण थोडी भाषेची भेळ होते आपल्याकडनं, पण ठीक आहे, सहेलेंगे थोडं. आता वेट करतोय की कधी आमची ऑर्डर येईल, कारण खतरनाक भूक लागली. इथं ते राहिलेलं तेवढं सुद्धा संपवते. व्हिडिओमध्ये दिसलं तुझ्या ह्याच्यात काहीच नाही राहिलं, माझ्याकडे थोडंसं राहिलं. थोडंसं होतं ते, एक म्हणजे एक बूंद जिंदगी का तसं समजून तू पिते. मागवायचंय का अजून एक सूप तुला?
ते मागवायचं असेल तर सांग मागू एकदम इतका म्हणजे बघा ना डायरेक्ट तरी थोडं राहिलं अजून घ्यायचंय का तुला ते येणार नाही होता. पडणार नाही चम्मचमध्ये. लिटरली बघून असं वाटतंय ना की जबरदस्त टेस्ट असेल कारण सूपवरूनच अंदाज येऊन गेलाय की टेस्ट चांगली असेल आणि नवीन ठिकाणी आहे नवीन खाऊ गल्ली आहे त्याच्यामुळे टेस्टचा अंदाज नाही बट मॅडम रिव्ह्यू करतील कारण आमच्या मॅडम सध्या खूप एक्सपर्ट झाले आहेत रिव्ह्यू करायला खरंच चांगलं आहे का म्हणजे मागच्या वेळेस आपण 3-4 महिन्यात जेवढं पण खाल्लं असेल ना एखादं त्यातलं बेस्ट आहे बेस्ट म्हणजे ते नव्हतंच म्हणजे Chinese खायची च इच्छा नव्हतं. भरून गेली होती Chinese. चायनीज खायची इच्छा भरली होती अभि खाले आता खाले झालं. तू बघ ना बघायलाच किती भारी दिसतंय ते मला ते गरम लागतंय आणि बरं खा आता मग होट सोलले गेले माझे त्याच्यामुळे मला तिखट लागते म्हणून मी गरम खात नाही मला पण आणि आम्हाला खायला जमत नाहीये कारण ही अशी बसली माझा हात तिला आडतो त्याच्यामुळे नको वाद म्हणून आम्ही डायरेक्ट डिस्ट्रीब्यूट करून टाकलं तू सामने से आ बाई थोडं पण आमचा आता विलंब नको व्हायला खायला किंवा कुछ तकलीफ नाही होनी चाहिए माझी शॉपिंग नको दिसली. हे म्हणजे बघ एवढे सगळे कपडे की मावत नाहीये म्हणजे लिटरली आणि ही पोरगी हे एवढे सगळे ट्रिपला घेते ही आणि अजून हिला शॉपिंग करायची अजून हिला शॉपिंग करायची काय करायचं हिचं तुझं चाललंय. मी तुला फोन करणार होतो की ही ऐकत नाहीये दुपारी जाताना काय बोलून गेलो होतो आई की तुला फोन करेल बट तुझ्याकडे फोनच नाहीये म्हणून राहिला 6 तास घेऊन फिरली पोरगी मला 3 गोष्टी घेतल्या सॉक्स टोपी आणि 2 टी शर्ट आणि सांगतो शॉपिंग केली ते पण ते फिरवण्यासाठी 6 तास वेस्ट केले ना माझे मी नाही केलं, तुला चाल होती ती. आणि हे तर अजून याच्यामध्ये खूप ऍडिशन येईल 2 दिवसामध्ये हे खूप छोटे आहे